नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार निवारण समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शैक्षणिक वर्षाची ही शेवटची सभा आहे आणि एप्रिल 2026 करता लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या महिला तक्रार निवारण समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तारीख टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी शाळा, या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्षा, ज्या महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब हे शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने या ठिकाणी प्रस्तावनेचं लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आलेले आहे. सभेचा दुसरा विषय आहे, नवीन शैक्षणिक वर्षात महिला तक्रार निवारण समितीत राबवण्याचे विविध असे उपक्रमांची नियोजन व चर्चा. फार महत्त्वाचा असा हा 2 नंबरचा विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्षात महिला तक्रार निवारण समितीमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन किंवा नियोजन व त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांशी संबंधित तक्रारीचे प्रभावी व वेळेत निवारण करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. समितीमार्फत जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तक्रार पेटी म्हणजेच कंप्लेंट बॉक्स नियमित तपासून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थिनींना त्यांच्या हक्काविषयी व सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य घेण्याचेही निश्चित करण्यात आले. या बैठकीत सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला व आपले मत मांडले. महिला तक्रार निवारण समितीचे कार्य पुढील शैक्षणिक वर्षात अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, महिलांच्या सुरक्षिततेसाठी संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये आवश्यक उपाययोजना अधिक बळकट करण्याचे ठरवण्यात आले. 3 नंबरचा विषय आहे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी संस्थेत, शाळेत आवश्यक उपाययोजना अधिक बळकट करण्यासाठी शाळेत आयोजित करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेच्या परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. CCTV कॅमेरे, सुरक्षित प्रवेश व्यवस्था आणि नियमित देखरेख यावर विशेष भर देण्यात आला. तसेच शाळेतील शिस्त व नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक असल्याचे ठरवण्यात आले. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात आला. शिक्षक व कर्मचारी यांनी सतर्क राहून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारीने काम करावे असे आवाहन करण्यात आले. पालकांशी संवाद साधूनही त्यांच्या सहकार्याचा लाभ घेण्याचे ठरवण्यात आले. या उपाययोजनांमुळे शाळेत सुरक्षित व विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सर्व कर्मचारी व विद्यार्थिनींना स्पष्टपणे सांगण्याचे ठरवण्यात आले. 4 नंबरचा हा ठराव आहे. आजच्या सभेत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनी व कर्मचारी यांना तक्रार नोंदवण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्याचा निर्णय घेण्यात आला. तक्रार करताना आवश्यक माहिती कशी द्यावी तसेच तक्रारीची गोपनीयता कशी राखली जाईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तक्रार पेटीचा वापर कसा करावा
आणि कोणत्या प्रकारच्या तक्रारी नोंदविता येतात याची माहिती देण्याचे ठरवण्यात आले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यावर कशी कारवाई केली जाईल याची स्पष्ट प्रक्रिया निश्चित करण्यात आली. तक्रारीचे त्वरित व न्याय निवारण करण्यावर विशेष भर देण्यात आला. शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थिनींना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थिनींना कोणतीही अडचण आल्यास निसंकोचपणे तक्रार नोंदवण्याचे प्रोत्साहन देण्यात आले. या निर्णयामुळे संस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये पारदर्शकता व विश्वास वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला व सभा सकारात्मक वातावरणात ही पार पडलेली आहे. या ठिकाणी हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 5. महिला कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय व संबंधित कायदे व नियमांची माहिती सर्वांना देण्याचे ठरवण्यात आले. 5 नंबरचा विषय आहे आजच्या सभेत महिला कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. या सुविधेमुळे त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल असे नमूद करण्यात आले. समुपदेशनासाठी तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. आवश्यकतेनुसार गोपनीयतेने मार्गदर्शन मिळावे यावर विशेष भर देण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांना मानसिक आधार मिळावा आणि त्यांचा विश्वास वाढावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच संबंधित कायदे व नियमांची माहिती सर्व कर्मचारी व विद्यार्थिनींना देण्याचे ठरवण्यात आले. महिलांच्या हक्काबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले. या निर्णयामुळे संस्थेमध्ये सुरक्षित, सन्मानपूर्व आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आणि सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत देखील केलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य आहेत त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे एप्रिल 2026 करता या ठिकाणी महिला तक्रार निवारण समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.